महत्वाची बातमी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याच्या प्रकरणासंदर्भातली आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे। सचिवालयाच्या गेटवरील बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जाऊ शकतो। प्रोटेक्शन विभागाकडून अद्यापही चौकशी सुरूच आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, आपण पाहतो की परवा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर महिलेने तोडफोड केलेली होती आणि काल ही सगळी बाब उजेडात आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली होती। मात्र संबंधित महिला मनोरुग्ण असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं होतं। मात्र ज्या सचिवालयाच्या गेटमधून तिने एंट्री केली, तिथून त्याला एंट्री कशी मिळाली, विना पास तिला परवानगी आतमध्ये जाण्याची कोणी दिली, असा अनेक प्रश्न निर्माण झालेले होते आणि त्या गेटवरती बंदोबस्त असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सध्या प्रोटेक्शन विभागाकडून चौकशी सुरू आहे। प्राथमिक चौकशीमध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल याला जबाबदार आहेत असं निष्पन्न झाल्याचं कळतं आहे आणि त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। मात्र आणखी जे काही पोलीस कर्मचारी त्या गेटवरती बंदोबस्ताला तैनात होते त्यांची सुद्धा चौकशी येत्या काळामध्ये सुरू राहणार आहे। मात्र प्राथमिक चौकशी जी प्रोटेक्शन विभागाकडून काल करण्यात आली किंवा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यामध्ये 2 कॉन्स्टेबल जे आहेत ते जबाबदार आहेत असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज ही कारवाई होण्याची शक्यता आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।